आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. कारण फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लोकसभांच्या निवडणुका होतील आणि या लोकसभांच्या निवडणुका जिंकण्यासाठी राज्यातलं जे सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचं सरकार, त्याचबरोबर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा 3 पक्षाच्या सरकारची जोरदार तयारीसुद्धा सुरू आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा तरी निवडून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. पण आत्ता सर्वात मोठी बातमी अशी आहे, ती बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांना अटक होऊ शकते. ही अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी, आणि तीही राज्यातील जे मंत्री आहेत शंभूराजे देसाई यांनी दिलेल्या संकेतानुसार. आता ही अटक कशी होऊ शकते, तर ही अटक जी आहे, नारायण राणे यांना जशी अटक केली होती, नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्या तत्कालीन मुख्यमंत्री 2021ला असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे शब्द वापरले होते, त्याच्यावरून उद्धव ठाकरे सरकारने त्यांना अटक केली होती. रत्नागिरीमध्ये हा संपूर्ण ड्रामा झाला होता. इतकंच नाही तर पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्याचबरोबर केंद्रातील राज्यातील जे मंत्री होते ते सुद्धा पोलिसांच्या संपर्कात होते, आणि नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असतानासुद्धा त्यांना अटक करण्यात आली होती. आणि ही सगळी जी कारवाई जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली गेली होती महाराष्ट्राच्या राजकारणात. नारायण राणे वर्सेस उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता किती टोकाला गेलेली आहे या संदर्भातली. सगळ्यात महत्त्वाचं, केंद्रात भाजप सरकारने नारायण राणे यांना केंद्रातलं मंत्रिपद दिलं. त्याचबरोबर नितेश राणे यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे नारायण राणे वर्सेस उद्धव ठाकरे, नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे वर्सेस उद्धव ठाकरे वर्सेस आदित्य ठाकरे, अशा प्रकारचा एक संघर्ष जो आहे तो सुरू आहे, आणि तो खुलेआमपणे सुरू आहे. इतकंच नाही तर नारायण राणे हे उद्धव ठाकरेंवर किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक वेळा टीका करताना पाहायला मिळतात. ही टीका कधी खालच्या पातळीवरची असते. इतकंच नाही, आणखी महत्त्वाचं, विनायक राऊत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हे नारायण राणेवर टीका करत असतात. वैभव नाईक जे आहेत ते टीका करत असतात. त्यामुळे हा संघर्ष किती टोकाला गेलेला आहे, आणि उद्धव ठाकरे यांना या सगळ्या निवडणुकांच्या पूर्वी त्यांची ताकद कमी करायची, त्यांचं मॉरल कमी करायचं, किंवा त्यांना कशा प्रकारे पराभूत करता येईल, दोन्ही बाजूनी, मैदानातही आणि मैदानाच्या बाहेरही, याची रणनीती जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राज्यातील जे सरकार आहे त्या सरकारमधील जे सहभागी पक्ष आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेली आहे. त्याची सुतवात जे आहे, संकेत जे आहेत ते शंभूराजे देसाई यांनी केले. त्याचं नेमकं असं झालं की आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी काही मुद्दे मांडले. हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेलं आहे, अवकाळी पाऊस आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या किंवा त्यांना मदत मिळत नाही, अशा प्रकारची माहिती देताना उद्धव ठाकरे यांनी नालायक हा शब्द जो आहे त्यांनी वापरलेला आहे. आता या नालायक शब्दावरून राज्य सरकार हे पुन्हा आता सक्रिय होणार आहे. या पत्रकार परिषदेची सीडी जी आहे ती राज्य सरकार मागून घेणार आहे. त्या शब्दावर सरकारचं जे लिगल डिपार्टमेंट आहे, त्या विधी विभाग जो आहे त्याच्यातून माहिती घेणार आहे, आणि जर तो शब्द जर गुन्ह्याच्या याच्यात बसत असेल तर त्याची तपासणी करून उद्धव ठाकरे यांना थेट अटक करण्यापर्यंतचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत, आणि ती पत्रकार परिषद घेऊन शंभूराजे देसाई यांनी केलेलं आहे. नारायण राणे यांना जी अटक झाली होती ती अटक अशी होती की स्वातंत्र्याचा जो महोत्सव होता त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं होतं की त्या विरोधात त्यांनी अशा मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावली असती, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, आणि यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे नारायण राणे यांच्यावरची जी कारवाई ज्या प्रकारे झाली ती त्याच प्रकारची कारवाई उद्धव ठाकरे यांच्यावर होते का, असा प्रयत्न जो आहे तो केला जातो. त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांना अटक झाली तर त्याचे दूरगामी परिणाम जे आहेत ते लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका अशा निवडणुकांवर होतील. इतकंच नाही तर राज्यातील नगरपालिका जे आहेत त्यांच्या निवडणुकांवरही होईल, आणि उद्धव ठाकरे गट जो आहे तो आणखी कमकुवत होईल, त्यांचं मॉरल जे आहे ते कमी होईल, अशा प्रकारची रणनीती ही असेल. त्यामुळे ही आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि जर अशा प्रकारचे प्रयत्न सरकार करत असेल तर राजकारण किती टोकाला गेलं आहे किंवा राजकारण कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतं याचे हे संकेत आहे. दुसरी एक महत्त्वाची बातमी, आणि ती अत्यंत जे कायदेतज्ञ आहेत महेश जेठमलानी यांनी राहुल नार्वेकर यांच्या सुनावणीमध्ये म्हटलेलं आहे
की 1999च्या वेळेला जी कार्यकारिणी शिवसेनेने केली होती त्या शिवसेनेच्या कार्यकारिणीनुसार उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवडच झाली नाही आहे अशा प्रकारचा खुलेआम दावा जो आहे तो महेश जेठमलानी यांनी केला. आणि यांची जी प्रतिक्रिया तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या फेसबुकवर किंवा यूट्यूब चॅनलवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा अन्य जे प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचे त्यामध्ये पाहू शकतात. त्यामुळे हा जो दावा आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर पक्षप्रमुख म्हणून त्यांची निवडच नसेल किंवा ते पक्षप्रमुख नाहीच आहेत तर त्यांनी दिलेले आदेश जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी जे आमदार आहेत ते त्यांना पाळणं बंधनकारक नाही. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्यावरच बाकीच्या बहुमताने आमदारांनी विश्वास दर्शवला होता असा दावा जो आहे तो राहुल नार्वेकर यांच्यासमोर केला जातो आहे. आता ही उलट तपासणी सुरू आहे सुनील प्रभू यांची. सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. 21 तारखेला म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे आणि जे आमदार आहेत ते सुरतेला गेले होते त्यावेळेला एक व्हीप निघाला होता. त्यानंतर मग वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये कशा प्रकारे राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं, ते पत्र अस्तित्वात आहे की नाही किंवा ते पत्र कशा प्रकारे दिलं होतं याची उलट तपासणी झाली. आणि महेश जेठमलानी यांनी दावा केला आहे की अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव मंजूर झाला नव्हता आणि अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे देण्यात आला नव्हता. त्यामुळे या दोन घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या यासाठी आहेत की जर हे दोन्ही मुद्दे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सिद्ध करून दाखवले की एक अटक करणं आणि दुसरं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे किंवा यांची जी शिवसेना आहे ती लढाई जी आहे ती निवडणूक आयोगामध्ये उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नाहीत आणि शिवसेनेची जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी योग्य पद्धतीने निवड झालेली नाही अशा प्रकारचा दावा घेऊन निवडणूक आयोगात गेले होते. आणि निवडणूक आयोगाने मतदानाची जी संख्या म्हणजे आमदारांची संख्या त्यांना झालेलं मतदान या आधारावर आणि कार्यकारिणीच्या त्या कागदपत्रांवर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं आणि शिवसेना हे नाव दिलं होतं. त्यामुळे ही लढाई आता इथून पुढे खूपच हमरीतुमरीवर येणार आहे आणि उद्धव ठाकरे यांचा गटही एकनाथ शिंदेच्या विरोधात उलट तपासणीमध्ये अनेक प्रकारची कागदपत्र जी आहेत ती सादर करू शकतो. आणि दुसरीकडे ही सुनावणी सुरू असताना 31 तारखेपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत या सगळ्यांची सुनावणी पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने दिले. त्यामुळे ही कारवाई जोरात वेगात सुरू आहे. इतकंच नाही तर अधिवेशनाचा जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये ही कारवाई केली जाईल अशा प्रकारचे संकेत किंवा अशा प्रकारची माहिती जी आहे ती विधान भवनातून मिळते. पण जर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करायची असेल तर त्या संदर्भातली नालायक या शब्दाविषयीची संपूर्ण माहिती एकनाथ शिंदे गट घेणार आहे आणि त्या शब्दानुसार उद्धव ठाकरे यांना अटक करता येईल की नाही याची तपासणी सुरू झालेली आहे. आता ही नुसती सूत्रांकडून मिळालेली माहिती नाही. हे विधान जे आहे ते शंभूराजे देसाई यांनी केलेलं आहे. त्यामुळे अत्यंत जबाबदार असलेल्या मंत्र्यांनी अशा प्रकारचं विधान जर केलं तर उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एक दिवसासाठी का असेना किंवा एक तासासाठी का असेना उद्धव ठाकरे यांना जर पोलीस स्टेशन पाहायला मिळालं यांच्यावर जर कारवाई झाली तर साहजिकच उद्धव ठाकरे यांच्या गटातील जे शिवसैनिक आहेत त्यांचं मॉरल जे आहे ते डाऊन होऊ शकतं आणि त्याचा तोटा जो आहे तो निवडणुकांमध्ये पाहायला मिळतो. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधलं जे इन्कमिंग आहे ते अजूनही सुरू राहील अशा प्रकारचा दावाही एकनाथ शिंदे गटाचे नेते करतात किंवा त्यांचे आमदार करतात. या दोन महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र.